श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 772. आपण गेल्या कथाचिंतनामध्ये सीताजींचं अपहरण जेव्हा रावणाने केलं, तत्पश्चात दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्रांची ही मानसिक अवस्था चिंतन करत होतो. मारीचाचा वध करून प्रभू रामचंद्र पर्णकुटीकडे येत असताना त्यांनी लक्ष्मणाला समोरून येताना पाहिलं. प्रभू रामचंद्र मनामध्ये ओळखूनच होते की आता ही संकटाची वेळ आणि निश्चितच आपला आश्रम हा जानकी विरहित असेल. लक्ष्मणाला त्यांनी जाब विचारला की तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन का केलंस? लक्ष्मणाने चरण घट्ट धरून प्रभूंना सांगितलं की यामध्ये माझा काहीच दोष नाही. प्रभू रामचंद्र सीताजींच्या नामाचं उच्चारण करत करतच आश्रमामध्ये गेले आणि आपला आश्रम सीता विरहित, जानकी विरहित पाहून एका सामान्य मनुष्याप्रमाणे, जी त्यांची खरं तर निज इच्छाच होती, त्या पद्धतीने ते शोक करू लागले. लक्ष्मण प्रभू रामचंद्रांना समजवण्याचा प्रयत्न करतोय. प्रभू रामचंद्रांचं व्यथित झालेलं अंतःकरण, त्यांचे सजल नेत्र, लक्ष्मण देखील भांबावून गेलेला आहे, अशी त्याच्या मनाची स्थिती आहे. प्रभू रामचंद्र समस्त चराचरातल्या या प्रत्येक घटकाला आपल्या प्रियतमेचा पत्ता विचारू लागलेले आहेत आणि त्या आधाराने नाम, रूप आणि गुण याचं एक सुंदर चिंतन गोस्वामीजींनी कशा पद्धतीने आपल्या समोर ठेवलं, याचं वर्णन आपण कालच्या चौपायांमधून पाहिलं. प्रभू रामचंद्र म्हणतात की या चराचर सृष्टीतली ही सर्व तत्व आज निसंकोचपणे आनंदित आहेत, कारण की हे जानकी, तुझ्या सौंदर्यापुढे ही सर्वजण लुप्त होती, परंतु आज तू या चराचर सृष्टीमध्ये माझ्या समवेत नाही आणि त्यामुळे यांना जणू काही प्रत्येकाला आपल्या या रूपाचा, या सौंदर्याचा जणू काही अभिमानच उमलून आलेला आहे. अशा रीतीने एक विलक्षण मानसिक भावना प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगातली काल आपण अभ्यासली. त्यातील पुढील कथाभाग काल 2 चौपाया आपल्या उर्वरित राहिलेल्या आहेत त्या आणि तत्पश्चात पुढील दोह्याचं चिंतन आपण आजच्या कथेमध्ये करूयात. गोस्वामीजी गाऊ लागतात. तब कह गीध बचन धरी धीरा, सुनहु राम भंजन भवभीरा, नाथ दसानन यह गति कीन्ही, तेहि खल जनक सुता हरिलीन्ही, लय दक्षिण दिसी गयऊं गोसाई, बिलपति अति कुररी की नाई, दरस लागी प्रभु राखे प्राणा, चलन चहत अब कृपा निधाना, राम कहा तनु राखहु ताता, मुख मुस्काई कही तेहि बाता, जाकर नाम मरत मुख आवा, अधम मुकुत होई श्रुति गावा, सोममलोचन गोचर आगे, राखो देह नाथ केहि खांगे, जल भरी नयन कहही रघुराई, तात कर्म निज ते गति पाई,
परहित बस जिनके मन माही, तीन कहूँ जग दुर्लभ कछु नाही। तनु तजी तात जाहू मम धामा, देऊ काह तुम पूरन कामा। सीता हरन तात जनी, कहु पिता सन जाई। जौ मैं रामत कुल सहित, कहि दसानन आई। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, प्रभू रामचंद्रांच्या हृदयाची झालेली ही विदीर्ण अवस्था, ही मनुष्य लीला आपण कालच्या टप्प्यामध्ये अभ्यासली. त्यामध्ये एक अंतिम टप्प्यात गोस्वामीजींनी फार सुंदर सूत्र प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहून लिहिलेलं आहे. एही विधी खोजत बिलपत स्वामी, मनहु महाबिरही अति कामी. या अनंत ब्रह्मांडाचे हे महामहिम स्वरूपा शक्ती सीता देवीजींचे स्वामी प्रभू रामचंद्र सीताजींचा शोध कसा घेत आहेत? गोस्वामीजी लिहितायत, जणू काही एखादा महावीरही, एखादा कामी पुरुष आपल्या स्त्रीसाठी व्याकुळ व्हावा, त्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांचं हे बाह्यांगाने आचरण दिसत आहे. ज्या आचरणाला पाहून प्रत्यक्ष शक्ती स्वरूपिणी मा सती देखील संशयामध्ये पडली, जिला प्रत्यक्ष आपल्या महादेवाच्या शब्दांवरती देखील विश्वास बसला नाही, ती त्यांना एक केवळ राजकुमार समजून बसली. असं हे प्रभू रामचंद्रांचं हे लीला नाट्य. सज्जनो, रामचरित्र हे तर्काच्या आधाराने समजणं अत्यंत अवघड आहे. प्रभू रामचंद्रांच्या या भूमिकेचं विश्लेषण करण्याची पात्रता माझ्याकडे नाही, ते शब्द माझ्याकडे नाहीत. जर याला नाट्य म्हटलं तरी देखील हा अपराध होईल, कारण एखाद्याच्या अत्यंत प्रामाणिक भावनेवरती नाट्यारोपण हा शब्द देखील करणं हा अपराध ठरतो. बघा, जीवनामध्ये तर आम्ही अनेक नाटकं करतच असतो, होय की नाही? परंतु एक अत्यंत प्रामाणिक भावना, एक तादात्म्य, हे केवळ हृदयातून हृदयापर्यंतच कळू शकतं. या गोष्टी शब्दाच्या आधाराने कितीही जरी सांगितल्या तरी ती भावना जी हृदयापर्यंत पोहोचते, त्या भावनेला व्यक्त करण्यासाठी अजूनही दुसरं कुठल्याच साधनेची गरज नाही. प्रभू रामचंद्र नरलीला करू इच्छित आहेत, आणि या मानवाचं हे सगळ्यात मोठं जीवनातलं शल्य प्रभू रामचंद्र स्वतः अनुभवत आहेत. जरी प्रभू रामचंद्र हे मुक्त असले, जरी प्रभू रामचंद्र हे माया गुण गोपार अशा पद्धतीने या मायेच्या स्थितीच्या पलीकडे असले, तरी प्रभू रामचंद्रांनी हे मनुष्यत्व स्वीकारलेलं आहे, स्वतःच्या इच्छेने स्वीकारलेलं आहे. आणि मनुष्यत्व स्वीकारणं म्हणजे काय आहे, मला नेमकं त्या भूमिकेपर्यंत पोहोचायचं आहे. जी आपल्या अंतरंगातली भावना जशी आहे ती त्याच प्रामाणिकतेने व्यक्त करणं हे मनुष्यत्व आहे. नाहीतर मगरमच्छचे आसू देखील असतातच ना.
बघा, श्री महाराजांच्या चरित्रामध्ये तुम्ही त्यांच्या प्रत्येक प्रसंगामध्ये बघा, श्री महाराज त्या व्यक्तीशी, त्या भूमिकेशी, त्या प्रसंगाशी अगदी एकरूप झालेले आहेत. ती सहजता आहे त्यांच्या बोलण्यामध्ये, ती जाणीव आहे, ते तादात्म्य आहे, ती प्रामाणिकता आहे. हे रामाचं रूप आहे. आणि त्यामुळे श्री महाराज प्रत्येकाला आपले वाटायचे. सज्जनो, आज जगामध्ये आम्हाला आधार का वाटत नाहीत? कारण आम्हाला माहित नाहीये समोरची व्यक्ती जे आपल्याबद्दल बोलते तसाच तिचा भाव आहे की नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारता येत नाही. आणि मनुष्यत्व या शब्दामध्येच ही प्रामाणिकता दडलेली आहे. आपल्या अंतरंगातलं प्रेम, राग, आपल्या अंतरंगामध्ये असलेला भाव, हा जर या जगामध्ये आहे तसा व्यक्त करण्याचं मनुष्याला जर स्वातंत्र्य मिळालं तर, न जाणे हे कुठले संस्कार असतात की आपल्या मनामध्ये असलेले द्वेष, राग, संशय, मत्सर हे आम्ही सगळं काही आपल्या अंतरंगामध्ये दडवून बसतो बघा. आणि तेच आमच्या आजच्या काळातल्या सर्व रोगांचं देखील मूळच आहे. बघा, मानसोपचार काय करतो? आतमध्ये मनाला पडलेल्या गाठी सोडवतो ना. रामायण काय शिकवतं आम्हाला? व्यक्त व्हा, व्यक्त व्हा. सीताजींच्या बद्दल असलेलं हे प्रेम प्रभू रामचंद्र नाट्य रूपाने व्यक्त करत नाही, ते जगतायत. ते ती अवस्था आहे. त्यामुळे याच्यावरती मी कुठलंही शास्त्रारोपण करणार नाही की सीताजी तर अभिन्न आहेत, सीताजी प्रभू रामचंद्रांना कधी सोडून गेल्याच नाहीत. नाही, ते चैतन्य रूप, ते सगुण रूप, त्याचं महत्व हे वेगळंच. गंमत अशी आहे की आपण व्यक्ती समोर असताना कधीच आपल्या अंतरंगात असलेले शब्द प्रामाणिकतेने व्यक्त करू शकत नाही. आणि या परमार्थामध्ये देखील आपण बघतो की हे संत मंडळी या भूलोकावरती आली, आपलं कार्य केलं. खूप कमी लोक होती की ज्यांनी त्यांना जाणलं, त्यांचं प्रेम अनुभवलं. अन्यथा नंतर समाधी बांधून आरती ओवाळण्यामध्येच आम्ही धन्यता मानतो, होय की नाही? प्रभू रामचंद्र आम्हाला ही प्रामाणिकता शिकवतात, हे मनुष्यत्व शिकवतात. त्यामुळे ते स्वतंत्र असूनही त्यांनी सर्व काही स्वतःच्या इच्छेनेच हे रचलं. नारदाकडून त्यांनी शाप बदवून घेतला की तुला देखील स्त्री विरह काय असतो याची जाणीव होईल. तू देखील आपल्या अंतरंगामध्ये या स्त्रीचा विरह, त्याचं दुःख काय असतं या आधाराने असाच तडपशील. हे नारदांना देखील प्रेरणा देणारे कोण होते? प्रभू रामचंद्रच होते. त्यामुळं हा कर्माच्या आधाराने आलेला सामान्य जीवासारखा प्रसंग नाही बरं का. दासबोधामध्ये देखील आपण पाहतो ना की जेव्हा स्वगुण परीक्षेमध्ये तो स्त्री लंपट झालेला जीव, आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये आसक्त झालेला तो पुरुष, आणि अचानक त्याची पत्नी मरते आणि त्यावेळेला तो तिचं शव घेऊन आपल्या छातीशी लावून ऊर बडवून घेत असतो. आपण लुटलो गेलो या भावनेने आपली असहाय्यता व्यक्त करत असतो. ही एका महावीरही कामी पुरुषासारखी स्थितीच प्रभू रामचंद्र देखील इथं व्यक्त करतायत. परंतु या दोघांमध्ये असलेला हा मूळ फरक, यामधला फरक हा शब्दाच्या आधाराने सांगणं हे देखील चुकीचं ठरेल. ही ज्याच्या त्याच्या अंतःकरणाची प्रामाणिक अवस्था आहे. अशा या प्रभू रामचंद्रांचं हे रूप. या दोघांमधला फरक एकच की दासबोधामधला जो हा नायक आहे तो आपल्या कर्माच्या आधाराने बांधला गेलेला आहे, तर प्रभू रामचंद्रांनी हे कर्म स्वतंत्रतेने स्वीकारलं आहे. बस हाच या दोघांमधला जर मूलभूत फरक शोधायला गेलं तर आपल्याला सापडेल.
परंतु जरी हे स्वतःहून ओढवून घेतलेलं असलं तरी त्यामध्ये नाट्य नाही, त्यामध्ये अभिनिवेश नाही, त्यामध्ये आहे प्रामाणिकता. अशा या प्रभू रामचंद्रांचं हे विलक्षण रूप आपण काल बघितलं. आणि आता मग गोस्वामीजी आम्हाला जटायूच्या चरित्रामध्ये घेऊन जातात. काल मी मुद्दामून विषयांतर होऊ नये म्हणून कालच्या दोह्यातले 2 चौपाया मागे ठेवल्या की जेणेकरून जटायूचं चरित्र हे सलगपणे आपल्याशी बोलता येईल. प्रभू रामचंद्र जे या मनुष्य रूपामध्ये सीताजींचा विरह आपल्या हृदयामध्ये अनुभवतायत, त्यांच्या अवस्थेमध्ये कसा क्षणामध्ये बदल पडतो हे जणू काही या 2 चौपायांमधलं अंतर आपल्याला सांगेल. पूरन काम राम सुख रासी, मनुज चरित कर अज अबिनासी. बघा, वरच्या चौपाईमध्ये गोस्वामी लिहितायत मनहु महाबिरही अति कामी, खालच्या चरित्रामध्ये लिहितायत, खालच्या चौपाईत मनुज चरित कर अज अबिनासी. पूर्ण काम, आनंद राशी, अजन्मा, अविनाशी असे प्रभू रामचंद्र. दासबोधातला नायक रडतोय कारण तो कामी आहे, तो पूर्ण काम नाही. तो दुःखाचा राशी आहे, तो आनंद राशी नाही. म्हणून समर्थ देखील सांगून गेले, जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भीतीचा डोंगर चळेना ऐसा. कर्माच्या आधाराने जन्म घेतलेला या दुःखाच्या राशींनाच जणू काही लगडलेला हा जीव हा या सगुण परीक्षेचा नायक आहे. पण प्रभू रामचंद्र या सर्व अवस्थेमध्ये आनंद राशी आहेत, ते अजन्म आहेत. दासबोधाचा सगुण चरित्राचा नायक हा जन्म मृत्यूमध्ये बांधलेला आहे, तो अविनाशी नाही. आणि त्यामुळे बाह्यांगाने जरी हे चरित्र समान दिसत असलं तरी मात्र अंतरंगामध्ये असलेला हा विलक्षण बदल हा आपण समर्थांच्या भूमिकेतून, दासबोधाच्या दृष्टीतून वाचला तर आपल्याला निश्चितपणे प्रभू रामचंद्रांच्या या अवस्थेचं अंतःकरणामध्ये चिंतन करता येऊ शकेल. असे प्रभू रामचंद्र विरहामध्ये या वनामध्ये निघालेले आहेत. वृक्षवल्लींना विचारतायत, समस्त चराचराला विचारतायत, तिथं असलेल्या पशु पक्ष्यांना देखील विचारतायत. आणि विचारता विचारता प्रभू रामचंद्रांची दृष्टी समोर पडतीये. कोण आहे समोर? आगे परा गीधपती देखा, सुमिरत राम चरण जिन रेखा. आहा, दोन्ही पंख कापलेल्या अवस्थेमध्ये घायाळ रक्तबंबाळ असं हे महाकाय गिधाड प्रभू रामचंद्रांच्या रस्त्यामध्ये पडून आहे. रावणाच्या या कटारीच्या घावाने विदीर्ण झालेलं हे शरीर, रस्त्यावरती मान टेकलेली आहे, कुठल्याही क्षणी प्राण जाऊ इच्छित आहे. परंतु सर्व प्राण डोळ्यामध्ये एकवटला गेलाय आणि त्या रस्त्यावरती, त्या वनाच्या रस्त्यावरती हे डोळे केवळ एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत. त्या रस्त्यावरती हे समचरण कधी आपल्याला दिसतील. सुमिरत राम चरण जिन रेखा. बघा काय सुंदर अवस्था गोस्वामीजी लिहितायत. त्या गिधाडाच्या डोळ्यांमधून जणू काही ही चौपाई गोस्वामीजींनी लिहिलेली आहे की जेव्हा रामाची पावलं उचलली जात असतील त्यावेळेला त्या तळव्यांवरती असलेली ती शुभचिन्ह प्रभू रामचंद्रांची, ती या डोळ्यांनी आपण पाहूत. कधी येतील, कधी येतील? एकच प्रश्न आहे, मरणाच्या आधी का मरणाच्या नंतर? दुर्दम्य इच्छाशक्ती आहे जटायूकडे. नाही, हे प्राणांनो, थोडा वेळ धीर धरा, थोडा वेळ. माझे स्वामी येतील, मला त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवू द्या. आणि एकदा त्यांच्यापर्यंत माझा निरोप पोहोचला की या देहाची आसक्ती मला नाही.
कर सरोज सिर परसेउ कृपा सिंधु रघुवीर। निरखी राम छवि धाम मुख विगत भई सब पीर। कृपा सागर श्री रघुनाथ जी आपल्या करकमलाने जटायूच्या मस्तकावरून हात फिरवत आहेत प्रेमाने. जटायू, काय झालं ही अवस्था आपली? प्रभू रामचंद्रांनी इतक्या प्रेमाने जटायूकडे पाहिलेलं आहे, त्याच्या मस्तकावरून हात फिरवलेला आहे. गोस्वामीजी म्हणतात की निरखी राम छबी धाम मुख बिगत भई सब पीर. त्यांचं सर्व दुःख नाहीसं होऊ लागलं. पितामह भीष्मांची आठवण येते. शरपंजरी पडलेले भीष्म. आणि जेव्हा युधिष्ठिराला हे सर्व ज्ञान तुम्ही सांगा अशी विनंती श्रीकृष्णाने केली, त्यावेळेला शरपंजरी पडलेल्या भीष्मांच्या देखील अंगावरून श्रीकृष्णाने असा हात फिरवला की ते बाणांच्या शय्येवर नाही तर गुलाबाच्या पाकळ्यांवरती पहुडलेले आहेत. अशा एका विलक्षण आत्मानंदामध्ये भीष्मांची वृत्ती स्थिर झाली. शरीराचा सर्व दाह संपला. भगवंताचा हा स्पर्शच आहे हो. ते पद आहे ना, एक वार पंखावरून फिरव तुझा हात. जीवनामध्ये हे सर्व आम्ही त्रिताप देखील सहन करतो बरं. काय अवस्था आहे आमची देखील. तो जसा घाण्याचा बैल असतो, सतत फिरत असतो, तसं हे 24 तास या दृश्य जगामध्ये आमची आवर्तन चालू आहेत. केवळ जगण्याचं एकच बळ आहे, एकच आशा आहे, एकच किरण आहे की कधीतरी त्या कृपा सिंधू रघुवीराचा हात या मस्तकावरती पडावा आणि या सर्व त्रितापांचं हा दाह त्याचं कुठेतरी शमन व्हावं. काय साधना होती जटायूची माहित नाही, परंतु त्याच्या जीवनामध्ये मात्र हे सद्भाग्य त्याला प्राप्त झालं. बघा, सर्व साधनांचं जे सार आहे ते जटायूने प्राप्त केलं. काय साधना केली त्याने? किती यात्रा केल्या असतील, किती जप केला असेल, किती पारायण केली असतील. यापैकी कुठलीही गोष्ट न करता या अधमातल्या अधम असलेल्या पशुयोनीतल्या या गिधाडाला ते सौभाग्य प्राप्त झालं जे आम्ही आध्यात्मिक म्हणणाऱ्या लोकांना देखील प्राप्त होऊ शकत नाही. त्याचं रहस्य काय आहे तेच आम्हाला गोस्वामीजी या चौपायांमध्ये सांगतायत. प्रभू रामचंद्र जटायूच्या जवळ येत आहेत. आपल्या गुडघ्यांवरती खाली बसतात आणि जटायूला दोन्ही हातांनी मिठी मारून रक्तबंबाळ झालेल्या या जटायूला आपल्या हृदयाशी लावतायत. तब कह गीध बचन धरी धीरा, सुनहु राम भंजन भव भीरा. वा वा, गोस्वामीजी काय शब्दांची नेमकी अचूक व्याख्या आपल्याला सांगतायत बघा. हे भवभयनाशक श्रीरामा, हा भवरोग तर आहे ना, या मृत्यूच्या भीतीच्या सावटाखाली जगणं हाच भवरोग आहे. आणि इथं प्रत्यक्ष मृत्यू समोर असताना देखील जो अत्यानंदामध्ये आहे, कारण त्याच्या शेजारी या भवभयनाशक असलेल्या श्रीरामाचं अस्तित्व आहे.
प्रभू रामचंद्रांच्या स्मरणाशिवाय या भवभयनाशक या स्थितीचा आम्हाला अनुभव तरी कधी येणार हो? मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. हाच या भवभय स्थितीचा आमचा अनुभव आहे की आमची वासना कधीच पूर्ण होत नाही आणि तीच वासना आम्हाला पुन्हा जन्माला घालते, पुन्हा मृत्यूच्या दारात घेऊन जाते. परंतु ह्याला खरा पूर्ण विराम तिथंच मिळतो ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आपल्याला हृदयाशी धरतात. प्रभू, रावणाने माझी अशी स्थिती केलेली आहे. त्या दुष्टाने जानकी मातेचं हरण केलं. हे गोस्वामी, तो तिला घेऊन दक्षिण दिशेच्या दिशेने गेलेला आहे. सीतादेवी अत्यंत आर्ततेने विलाप करत होत्या. हे प्रभू, मी माझ्या शक्तीच्या आधाराने त्याचा प्रतिकार केला, परंतु माझं बळ कमी पडलं. प्रभू, रावणाने माझे हे दोन्ही पंख कापून टाकले. खर तर क्षणामध्ये मला मृत्यू येणार, परंतु मी मनाने स्वतःचा प्राण जणू काही निग्रहपूर्वक धरून ठेवला. केवळ एकाच आशेने, आपल्या दर्शनासाठी. हे कृपानिधान, आपलं दर्शन झालं. जो निरोप आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता ते कार्य माझं पूर्ण झालं. स्वामी, आता हे प्राण जाऊ पाहत आहेत. प्रभू रामचंद्र जटायूची ही वाणी ऐकतायत. त्याच्या मस्तकावरून हात फिरवतायत. प्रभू रामचंद्र म्हणतात, हे तात, जाण्याची भूल नाही. तुम्ही जाण्याचे शब्द उच्चारण करू नका. तुम्ही शरीर धारण करून राहा. प्रभू रामचंद्र आपल्या जानकीचं विरह दुःख या जटायूच्या, या मृत्यूच्या शब्दांच्या आधाराने जणू काही विसरून गेलेले आहेत आणि त्यांनी आपली समग्र भावना या जटायूच्या जवळ एकवटली आहे. जटायू अंतःकरणामधून प्रभू रामचंद्रांच्या शब्दांनी सुखावून जातोय की या जगामध्ये जो सगळ्यांना नकोसा आहे, अशा अत्यंत अधमातल्या अधम प्राण्याला देखील जो आपला म्हणतो, त्याच्यावरती देखील जो निर्व्याज प्रेम करू शकतो, तोच राम असतो. या चराचरामध्ये असा कोण आहे? असे अनेक पशुप्रेमी आहेत, पक्षीप्रेमी आहेत, परंतु त्यांना जरी प्रामाणिकतेने विचारलं की गिधाडांची संख्या तुम्हाला टिकवलेली आवडेल का हो, तर त्यांचं देखील प्रामाणिक उत्तर नाहीच असणार. कारण की आम्ही सर्वजण गुणदोषांनी युक्त असलेले आहोत. परंतु अशा या चराचरातल्या प्रत्येक तत्वावरती त्याच्या गुणदोषांना बाजूला करून जो प्रेम करू शकतो, तोच माझा राम आहे. प्रभू रामचंद्र म्हणतायत की आपण देह धारण करून राहा, आपण जाण्याची गोष्टी करू नका. त्यावेळेला जटायू प्रभू रामचंद्रांना म्हणतो की अहो, मरते समयी ज्याचं नाव मुखात यावं, अशी जर एखाद्याची अवस्था झाली, मग ती व्यक्ती कितीही जरी अधम असली, कितीही जरी महापापी असली, तरी देखील ती मुक्त होऊन जाते, असं वेद गातात. तोच रामराया आज माझ्यासारख्या अधम जीवांसाठी नेत्राचा विषय ठरलाय. जो प्रत्यक्ष माझ्या समोर उभा आहे, नव्हे नव्हे ज्याने मला अत्यंत प्रेमाने आपल्या हृदयाशी लावलेलं आहे. हे नाथ, मग आता हा देह ठेवण्याचं प्रयोजन तरी काय आहे? या देहाच्या आधाराने जे प्राप्त करायचं ते सर्व काही मिळालं, मग हा देह शिल्लक तरी कशासाठी ठेवायचा?
बघा सज्जनो, श्री महाराज म्हणतात की कधी कोणाचा परमार्थ हा आपण बाह्य अंगाने ओळखण्याचा प्रयत्न करू नये. वस्त्राच्या आधाराने एखादा श्रेष्ठ आहे, एखादा गरीब कफल्लक आहे, कदाचित त्याची वस्त्र मलिन आहेत, फाटकी आहेत, म्हणून तो परमार्थाच्या दृष्टीने अधम, आणि एखादा वस्त्राच्या आधाराने श्रेष्ठ आहे म्हणून तो परमार्थाच्या आधाराने भगवंताच्या अधिक जवळ आहे. हे सर्व काही आमच्या अज्ञानाच्या फुटपट्टी आहेत. अशा या अधम जटायूला देखील जो देहाच्या आधाराने गिधाड आहे, प्रभू रामचंद्र म्हणतायत, आणि तेही कसं, अत्यंत साश्रू नयनांनी. हे तात, आपण आपल्या श्रेष्ठ कर्माने ती दुर्लभ गती प्राप्त केली आहे जी कोट्यावधी साधनांनी देखील एका जीवाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि इथं खरं उत्तर आहे सज्जनो. खरा परमार्थ काय आहे, खरं जीवन काय आहे, हा खरा कर्माचा प्राण काय आहे. मी आपणास विचारलं की जटायूने असं काय साधन केलं, काय साधन केलं. त्या साधनाचं उत्तर प्रभू रामचंद्र स्वतःच्या मुखाने सांगतायत. परहित बस जिनके मन माही, तिन कहू जग दुर्लभ कछु नाही. ज्याच्या मनामध्ये दुसऱ्याचं हित हे नित्य वस्ती करतं, जो आपल्या स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी जगायला शिकतो, ज्याला दुसऱ्याच्या दुःखाची पीडा, त्याची जाणीव ही स्वतःच्या दुःखापेक्षा अधिक असते, त्यांना या जगामध्ये काहीही दुर्लभ नाही. अगदी मोक्ष देखील दुर्लभ नाही. नवे नवे प्रत्यक्ष रामराया त्याच्या अंतःकाळी त्याला आपल्या हृदयाशी लावतो. ही वस्तुस्थिती आहे. करायचं काय आहे? निस्वार्थ जीवन जगायला शिकायचंय. माझ्या महाराजांनी काय केलं आयुष्यात? श्री म्हणायचे, माझ्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या केवळ एकच दोष आहे, एकच. मी दुसऱ्याचं दुःख पाहू शकत नाही. परमार्थ किती सोपा करून सांगावा अजून. कधी कधी आपण संख्यांच्या खेळामध्ये असे काही उलझून जातो की साध्य दुसरीकडे राहतं आणि साधनेच्या गुंत्यामध्येच आम्ही अडकून पडतो की काय. जटायूने सर्व गुंते सोडवले. आपल्या स्वतःच्या प्राणाचं समर्पण प्रभू रामचंद्रांसाठी केलं. तो देखील स्तब्ध राहू शकला असता चराचर सृष्टीप्रमाणे, परंतु त्याच्या या समर्पणाचं त्याला फळ मिळालंय की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्याला हृदयाशी लावतायत. सज्जन हो, यातील पुढील कथा भाग आपण आता उद्याच्या कथा चिंतनामध्ये ऐकू. जानकी जीवन स्मरण जय जय.